स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये। आता मिळवा 1000 मध्ये 10,000चे दागिने, अटी लागू। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस, जिल्हा सांगली। 416 310। राहुल मोरे 84 21 56 1207। आराखड्यावर हरकतींवर सुनावणीसाठी पलुसकरांची गर्दी। पहिल्या दिवशी 504 प्रकरणांची सुनावणी। पलूस शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतींवर सुनावणीसाठी सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी पलूस नगर परिषदेत नियोजन समिती सदस्यांच्याकडे समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पलूस शहराच्या प्रारूप आराखड्यासाठी 2665 हरकती अर्ज दाखल झाले आहेत। त्या हरकतींवर सुनावणी सोमवारी 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे। सोमवारी पहिल्या दिवशी नियोजन समिती सदस्यांच्याकडे 575 अर्जाच्या सुनावणी होत्या, त्यापैकी 504 उपस्थित होते। पलूस नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच पलूस नगर परिषदेने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करून पलूसमधील विविध प्रकरणांचे मालमत्तेवर आरक्षणे टाकल्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून आला। पहिल्या दिवशी पलूसमधील नागरिकांच्या समस्या सुनावणीसाठी आलेल्या नियोजन समिती सदस्यांसमोर तक्रारी मांडण्यास सुरुवात झाली। गट नंबर 356 मधील सुनंदा संपतराव फाळके यांचे शेतजमिनीवर एकालगत एक अशी मासे मार्केट, मटन मार्केट, पार्किंग, पूर्व पश्चिम 15 मीटर रुंदीचा रस्ता आणि दक्षिण उत्तर नवीन रुंदीकरण रस्ता अशी 5 आरक्षणे वेगवेगळी आरक्षण टाकण्यात आले। तसेच नगर परिषद प्रारूप विकास आराखडा पुस्तिकेमध्ये मटन मार्केट, मासे मार्केट सद्यस्थितीत चालू आहे, त्याचा विकास करण्याचे नियोजन न करता गट नंबर 356 मध्ये 30 गुंठे आरक्षित करण्यात आली आहे। सदरची जागा भौगोलिक, तांत्रिक व व्यावसायिक दृष्ट्या योग्य नसताना आणि पलूस शहराच्या मध्यवर्तीही नसताना आरक्षित कोणत्या नियमाने करण्यात आली, असे गावातील जवळपास 470 लोकांनी त्यांचे म्हणणे नियोजन समितीसमोर मांडले। गट नंबर 356 मधील 71 गुंठे पार्किंग म्हणजे प्रारूप विकास आराखड्यातील एकूण 1 हेक्टर 46 आर पैकी 50% आरक्षण या गटावर शासनाच्या नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांचे परिपत्रक विचारात न घेता आरक्षण टाकण्यात आलं आहे। पलूस शहरातील जवळपास 470 लोकांनी सुनंदा संपतराव फाळके यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत आपले गाऱ्हाणे नियोजन समितीसमोर मांडले। या सुनावणी दरम्यान नियोजन समितीमधील सदस्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत मुख्य अधिकारी तथा प्रशासक निर्मला राशीनकर व नगररचना विभागाचे मुख्य रुक्मिणी खोब्रागडे व नगर परिषद कर्मचारी यांनी योग्य पद्धतीने नियोजन केलं। पलूस शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर 13, 14, 15 व 20, 21, 22 जानेवारी हे 6 दिवस नगर परिषद कार्यालयात प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात येत आहे। नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या बातम्या व अफवांवर विश्वास न ठेवता शंका असल्यास थेट नगर परिषद कार्यालयात संपर्क साधावा। विकास आराखडा ही पूर्णतः प्रशासकीय बाब आहे। नागरिकांची हरकत रास्त असेल तर समिती त्यावर उचित निर्णय घेईल। सुनावणी दरम्यान हरकतदारांच्या म्हणण्याचा सखोल विचार करून संबंधित अधिनियमांच्या अनुषंगाने सदर विकास आराखड्यात योग्य ते बदल करण्यात येतील, असे आवाहन मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी केले आहे।